आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अखेर गुन्हा दाखल। नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल। नेमका किती जणांवर गुन्हे दाखल झाले याबद्दल मात्र पोलिसांकडून गुप्तता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या मोर्शी शहर दौऱ्यावर। शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक। शिंदे आणि सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात उद्या कळमनुरी ते हिंगोली अशी पायी कावड यात्रा निघणार। कावड यात्रेच्या समारोपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार। बांगर यांची माहिती। 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी। सूत्रांची माहिती। डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। डिनर डिप्लोमसीत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता। डीपीडीसीच्या कोट्यावधींच्या कामांवर आता सरकारची नजर राहणार। प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय। बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन दुपटीने वाढवण्यात येणार। सोन्याच्या उच्चांकी भावामुळे देशभरात दागिने खरेदीत घट। सोन्याची मागणी घटल्याने दरातही घट होण्याची शक्यता।